धार्मिक व शुभ कार्यात केळी व त्याच्या झाडाला फार महत्त्व आहे. परंतु हे एक शापित झाड आहे. ऋषी दुर्वास यांची पत्नी कंदिनी हिला मिळालेला शाप म्हणजे केळाचे झाड. हे माहीत आहे का तुम्हाला? चला तर जाणून घेऊया. ती आख्यायिका अशी आहे की ऋषी दुर्वास हे एकदा उशिरा आपल्या कुटीत परतले होते व परत दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एक अनुष्ठान त्यांना करायचे होते. थकून भागून आल्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर जाग येईल की नाही हे सांगता येत नाही, म्हणून त्यांनी आपली पत्नी कंदिनी हिला ब्रह्ममुहूर्तावर उठवण्याचे सांगून स्वतः झोपी गेले. पण ऋषी पत्नी कंदिनीलाही ब्रह्ममुहूर्तावर जाग आली नाही. जेव्हा सूर्य वर आला तेव्हा ऋषींना जाग आली व ब्रह्ममुहूर्तावर आपणास पत्नीने न उठवल्याने त्यांचा क्रोध अनावर झाला. आपल्या अनुष्ठानामध्ये बाधा आल्यामुळे त्यांनी क्रोधित होऊन आपल्या पत्नीस भस्म होण्याचा शाप दिला. ऋषी पत्नी कंदिनी राख होऊन पडली. ही गोष्ट कंदिनीचे पिता ऋषी अंबरीश यांना समजली. ते दुःखी होऊन त्या राखेकडे पाहू लागले. ऋषी दुर्वास पित्यासमान असलेल्या आपल्या सासऱ्यांची क्षमा मागू लागले. ऋषी अंबरीश यांनी ऋषी दुर्वास यांना कंदिनीस शापमुक्त करण्यासाठी वृक्ष होण्याचे वरदान द्यावे अशी विनंती केली. त्याप्रमाणे ऋषी दुर्वास यांनी त्या राखेतून एक केळाचे वृक्ष निर्माण केले व वरदान दिले की आजपासून पृथ्वीवर जे काही मंगल कार्य, पूजा, अनुष्ठान होईल तेव्हा तुझ्या झाडाचे फळ व पान, खोड यांचा प्रामुख्याने समावेश होईल. तसेच पानात भगवान विष्णू व खोडात भगवान महादेव यांचा वास असेल. यामुळेच आपल्या सर्व धार्मिक कार्यक्रमात केळाचे पान व खोड यांचा समावेश होऊ लागला. केळास कंदिनी हे नावसुद्धा पडले आहे.